आपल्या सरकारने निर्णय घेतला तर आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, अकोला जिल्हा, बीड जिल्हा म्हणजे टोटल मिळून 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे दोन्ही हप्त्यांच्या याद्या आज प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। तर बघा आज महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, डिअर कस्टमर युअर अकाउंट नंबर डॅश 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 इंडियन रुपीज 2000 रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट नंबर अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे। सोबतच पीएम किसान योजनेचे 20व्या हप्त्याचे पैसे हस्तांतर करण्यासाठी पहिली यादी सुद्धा आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी दोन्ही हप्त्यांची याद्या आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर केला जाणार आहे। तर त्यासाठी आज नमो शेतकरी योजनेची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। सोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेची आज पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे या 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या दोन्ही हप्त्यांचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये येणार होते, परंतु या महिन्यामध्ये कशामुळे येत आहेत? तर बघा आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की मान्सून पावसाच्या अगोदर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे हस्तांतर केले तर शेतकरी बांधवांना पेरणीला हातभार सुद्धा लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून आज केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। तर यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत, त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधव बँकेकडून कर्ज घेत असतात, सावकारांकडून कर्ज घेत असतात। त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून पेरणीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। तर 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या।
जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा आलेले असेल। ज्या शेतकरी बांधवांना मागील 6 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्ते आलेले नसतील किंवा 19 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल तर तुम्ही सुद्धा एक काम करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 38,000 रुपये आलेले आहेत। म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत 50,000 रुपये मिळालेले आहेत। जर तुम्हाला 50,000 रुपये मिळाले नसेल तर तुम्ही सुद्धा एक काम करा, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व हप्ते मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मागील पैसे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून देऊ, परंतु सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे म्हणजे सरकारची आर्थिक परिस्थिती सध्याच्या स्थितीला व्यवस्थित नसल्यामुळे शेतकरी बांधवांना ज्याप्रमाणे मागील 6 हप्ते मिळाले आहेत, ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचे 19 हप्ते मिळालेले आहेत, म्हणजे तुम्हाला मागील सर्व हप्ते 2,000 रुपये प्रमाणे मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम पात्रता बघून घेऊयात। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन या दोन्ही योजनांचे लाभ घेतलेले होते, परंतु यापुढे त्या शेतकऱ्यांना रद्द सुद्धा करायचं आहे। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पात्रता सुद्धा घातलेले आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, म्हणजे सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती केवायसी केलेले असावे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती केवायसी केलेले असेल, नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे। अन्यथा ज्या शेतकरी बांधवांनी नमोच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल, पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांना दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। म्हणजे तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन असायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं, म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असावं। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्डसाठी नोंदणी केलेली असेल, काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे
मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा। घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने नवीन नियम सुद्धा लागू केलेले आहेत। पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी नवीन नियम लागू केलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पुढील 5 वर्षांमध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि पीएम किसान योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसायचं आहे। सोबतच तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरण करणं शक्य होणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, पहिला जिल्हा चंद्रपूर, दुसरा जिल्हा नागपूर, तिसरा जिल्हा वर्धा, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा अमरावती जिल्हा, 6वा जिल्हा अकोला, 7वा जिल्हा वाशिम, 8वा जिल्हा हिंगोली, 9वा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा लातूर, 11वा जिल्हा परभणी, 12वा जिल्हा जालना, 13वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 14वा जिल्हा जळगाव, 15वा जिल्हा धुळे जिल्हा, 16वा जिल्हा नंदुरबार जिल्हा, 17वा जिल्हा नाशिक जिल्हा, 18वा जिल्हा बीड, 19वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांना यावर्षी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घ्यायचं असेल त्या शेतकरी बांधवांना डबल कर्ज सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही, कारण शेतकरी बांधवांना भारतीय जनता पार्टीने शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, परंतु सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्जमाफी करण्यात आलेली नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांना यावर्षी डबल कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना सिबिलची अट न लावता कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच तुमचा सिबिल चेक केला जाणार नाही, थेट तुम्हाला कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। त्या संबंधित आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज बँकांना आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच कोणत्याही शेतकरी बांधवांना सिबिलची अट लावता कामा नये, कोणत्याही शेतकरी बांधवांचा सिबिलचा स्कोर चेक केला जाणार नाही, म्हणजेच सरसकट तुम्हाला कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। शेतकरी बांधवांना वाटलं होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, त्यानंतर जे मुंबईमध्ये अर्थसंकल्प सादर झाला तर त्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाईल, त्यानंतर बजेट सुद्धा घोषित झालं, परंतु त्या बजेटमध्ये सुद्धा कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय झालेला नव्हता। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब सोबतच राज्यामधील भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेले होते, कोर्टापर्यंत गेलेले होते। परंतु शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीवरती विचार सुरू असल्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला डबल कर्ज मिळणार आहे आणि तुमचं मागचं कर्ज 100% माफ करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। म्हणजेच ज्यावेळेस निधीची उपलब्ध होईल त्यावेळेस कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या संबंधित आणि पीएम किसान योजनेच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।